नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच योजनेची सध्या चर्चा चालू आहे, धावपळ चालू आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण एक्झॅक्ट या योजनेसाठी कोणते कागदपत्र लागतात याविषयी संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे या योजनेचा फॉर्म तुम्हाला कुठे भरायचा आहे, म्हणजे कोणत्या साईटवरती जाऊन भरायचं। तर सर्वात महत्त्वाचा विषय, या योजनेचा फॉर्म तुम्हाला नारी शक्ती दूत ॲप यावरती तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे। प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये प्ले स्टोअरवरती जाऊन हा ॲप इन्स्टॉल करायचा आणि तुम्हाला येथे ऑनलाईन पद्धतीने अर्ज फिल करायचा आहे। हा सर्वात महत्त्वाचा विषय। त्यानंतर या योजनेचा शेवटची तारीख कोणती, म्हणजे अर्ज किती तारखेपर्यंत आपण भरू शकतो। सगळ्यात महत्त्वाचा विषय 31 ऑगस्ट 2024 म्हणजे 2 महिन्याचा कालावधी तुम्हाला दिला या योजनेसाठी फॉर्म भरण्यासाठी। त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्हाला डॉक्युमेंट्स कोणकोणते लागतात। सर्वात महत्त्वाचा विषय, तुम्हाला आधार कार्ड, तुमचा स्वतःचा आधार कार्ड। आता स्वतःचा आधार कार्ड म्हणजे काय, जर लग्न झालं असेल तर लग्नानंतरचा आधार कार्ड, आणि तुमचं जर लग्नच झालं नसेल तर तुमचं स्वतःचा जो आधार कार्ड असेल तो आधार कार्ड, म्हणजे आधार कार्ड तुम्हाला पाहिजे। यानंतरचा तुमचा स्वतःचा बँकेचा पासबुक तुमच्याकडे पाहिजे। बँकेचा पासबुक हा खूप मॅन्डेटरी डॉक्युमेंट समजला जाणार आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा, यापूर्वी डोमासेल लागत होता किंवा उत्पन्नाचा दाखला लागत होता, तर उत्पन्नाचा दाखला जर काढला नसेल तर घाबरण्याची गरज नाही आहे। उत्पन्नाचा दाखल्याच्या ऐवजी तुमच्याकडे तुमचा रेशन कार्ड, परंतु हा पिवळा रेशन कार्ड आणि केसरी रेशन कार्ड हे 2 प्रकारचे कोणताही रेशन कार्ड जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला या योजनेसाठी अर्ज करता येणार आहे। आणि त्यानंतरचा शेवटचा मुद्दा म्हणजे तुमचं डोमासेल सर्टिफिकेट। आता सगळ्यात महत्त्वाचा विषय मित्रांनो, डोमासेल सर्टिफिकेट जर काढला असेल तर डोमासेल सर्टिफिकेट अपलोड करा। डोमासेल सर्टिफिकेट म्हणजे काय, तर तुमचा रहिवासी पुरावा। डोमासेल सर्टिफिकेट नसेल तर तुमच्याकडे तुमचा स्वतःचा रेशन कार्ड जर असेल, 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड, लक्षात ठेवा 15 वर्षापूर्वीचा रेशन कार्ड, म्हणजे हा रेशन कार्ड तुमचा वडिलांचा जुना असेल तरी चालतो, म्हणजे तुमचा नाव नोंदवल्यापासून पुढे 15 वर्ष असं नाही। जुना रेशन कार्ड 15 वर्षापूर्वीचा रेशन कार्ड असेल आणि त्याच्यावरती तुमचं नाव नोंदवलं असेल तरी तुमचा रेशन कार्ड चालणार आहे। त्यानंतर रेशन कार्ड किंवा शाळा सोडण्याचा दाखला, स्वतःचा शाळा सोडण्याचा दाखला असेल तरीसुद्धा तुम्हाला रहिवासी पुरावा म्हणून तो वापरू शकता। त्यानंतर तुमचं 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड तुम्हाला चालू शकतो, म्हणजे मतदान कार्डसुद्धा तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, रेशन कार्ड, मतदान कार्ड, शाळा सोडण्याचा दाखला आणि जन्म प्रमाणपत्र हे 4 कागदांपैकी एक कागदपत्र जर तुमच्याकडे असेल तरीसुद्धा तुमचे संपूर्ण कागद पूर्ण होतात। म्हणून मित्रांनो, घाई करायची नाही, काळजी करायची नाही आहे। अतिशय सोप्या पद्धतीने कागदपत्र आता सरकारने बदल करून तुमच्यासमोर ठेवलेले आहेत। तुमच्याकडे आधार कार्ड, रेशन कार्ड, शाळा दाखला, जन्म दाखला, बँकेचा पासबुक इत्यादी गोष्टी असतील तर तुम्हाला सहजपणे या योजनेचा फॉर्म भरता येणार आहे। अतिशय महत्त्वाची इम्पॉर्टंट माहिती या ठिकाणी देण्याचा, समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे। मित्रांनो, सदर व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।